माझं घरातलं जवळपास सगळं काम आवरलंय, उरकलंय. तर मी तर आता भाज्या निवडून घेते, थोडा वेळ भेटलाय. आणि ते शिवचं बघा, शिव कसा कचरा भरतोय है ना शिव? कसा कचरा भरतो हो का? आणि जेव्हा केव्हा शूटिंग चालू राहते तेव्हा शिवचा हा शर्ट असतो रे. शिवला हा शर्ट आवडतो. कोणी घेतला हा शर्ट? पाय बरं कोणता घातला? कोणत्या मावशीने घेतला? शंपू मावशीने घेतलाय. सपना मावशीने घेतलाय शिवला हा ड्रेस. शिवला आवडतो. शिव रोज रोज म्हणतो हा ड्रेस घाल आहे ना शिव. भाजी नाही घ्यायची, इथला कचरा घे, इथला कचरा घे, भाजी नसते घ्यायची. घरातली सगळी कामं उरकली होती आणि कामं उरकल्यानंतर जे वेळ भेटतो त्याच्यात भाज्या वगैरे निवडून ठेवते, दळण वगैरे करून ठेवते. आणि भाज्या निवडताना किंवा दळण करताना शिव हमेशा राहतो माझ्याबरोबर काम करू लागण्यासाठी, कारण त्याला खेळायला भेटतं ना. आणि शिवला आता दुपार झालं तिथं झोपी लावलं होतं. आणि मला इथं माझा ब्लाऊज शिवायचा होता. तर ही साडी मी संक्रांतीसाठी घालणार आहे. आणि ही साडी मी दिवाळीला घेतलेली होती दिवाळीसाठी घालण्यासाठी, पण तेव्हा ब्लाऊज शिवून झालेलाच नव्हता, मग ती तशीच होती. तर संक्रांतीसाठी नवीन साडी घेण्यापेक्षा म्हटलं ही साडी आपण घालूया आणि याच्यावरचा ब्लाऊज शिवूया. तर याच्यावरचे ब्लाऊज मी शिवण्यासाठी घेतला होता. आणि त्याची ब्लाऊज स्लीव्ज डिझाईन आहे ती मी आधीच बनवलेली होती. तर ती खूप चुरगळली गेली, कारण की ते भरपूर दिवस झाले आता दिवाळीच्या टायमाला शिवली होती. तर बरंच 1-1.5 महिना झाला. तर आता मी कटिंग करण्यासाठी घेतला आहे. आणि हा माझा जो जुना ब्लाऊज आहे तो मला खूप आवडतो, कारण की तो एकदम परफेक्ट बसतो आणि दिसतो पण खूप छान. तर त्याच मापावर मी आता दुसरा ब्लाऊज कट करणार आहे, म्हणजे त्याची उंची आणि गळ्याची उंची वगैरे तर त्या मापाने घेणार होते. तर इथे मी कटिंग करण्यासाठी बसले होते. आणि शिव झोपल्याच्या नंतरच शक्यतो मी कटिंग वगैरे करते, कारण की मग ते कात्री वगैरे असते ना आणि तो नाही करून देत. मग बाकीचे कामं असले तर ठीक आहे, दळण वगैरे भाज्या निवडायच्या टायमाला, पण कटिंग करायच्या टायमाला तो ब्लाऊज पीसवरच येऊन बसन, कात्रीच घेऊन पळण, काही ना काही उद्योग करत असतो. त्याच्यामुळे हे असले कामं तो झोपल्यावरच करते. आणि मी माझा ब्लाऊज प्रिन्स कट शिवणार होते, कारण बरेचसे ब्लाऊज मी प्रिन्स कटच शिवते, क्वचित एखादा कटोरी ब्लाऊज असतो. तर इकडे माझी चालली आता कटिंग वगैरे. संध्याकाळ म्हणजे आता संध्याकाळी मी चिकनचा बेत बनवला आहे. चिकनची भाजी बनवायची आहे आणि सुक्का बनवते. भाकरी झाल्या आहे. आणि मिस्टरांनी आज मला ॲप्रॉन ऑर्डर केलं होतं. मला माहीत नव्हतं त्यांनी ऑर्डर केलं आहे, कारण की ते म्हणतात काम करताना तुझे कपडे जास्त खराब होतात, म्हणून त्यांनी न सांगता मला ॲप्रॉन ऑर्डर केलं आहे. तर मिस्टरांना किती काळजी माझी. नो नो नो. हा काय बोलायचंय का? तर इथं शिवचे पप्पा खेळत आहे. मग चाललंय स्वयंपाक करायचं काम. तर इथे मी सुक्का टाकलंय शिजण्यासाठी, त्याला भरपूर वेळ लागेल. आता उकडून घेतलंय चिकन, ते थंड होत आहे कुकर. शिवने आज किती काम केलं माहितीये का? काय काय काम केलं सांग रे शिव. दुपारी मी कटिंग करायला घेतला होता ब्लाऊज, पण पूर्ण झाला नाही, कारण की कचरा गाडी पण आली होती आणि तेवढा शिव नंतर थोड्या वेळाने उठला, मग त्यामुळे काही कटिंग झालीच नाही माझी. म्हणजे कटिंग झाली आहे आणि शिवण्याचं बाकी आहे. तर उद्या शिवल मी आता तो. आणि तसंच पसारा ठेवला आहे तिथे. काय करायचं? सोडून देऊ. सोडून देऊ. हे काय बनवलंय शिवण्या? काय चालू आहे? बंदू कोणला ट्राय करायचं आता? तापा तापा का पापा? मम्मा नको.
भाषा कोणती वापरतो? शुद्ध मराठी बोलत जाय बरं. ते कार्टूनची भाषा बंद कर. यक्काचू काय यक्काचू? पोलीस यक्काचू. यक्काचू म्हणजे काय रे? त्यातले गोळ्या संपवल्या का? बॉल दिले हारून दिले इकडे तिकडे फेकून. शिवने एक खेळणी जागेवर ठेवली नाही. याच काय केलंय? याच तर हेच काढून फेकलंय. याच पुढचं गेलंय. हे फक्त JCB टिकलंय, ते बी तुटलंय. याला बी फोडून ठेवलंय. एवढं दंडापासून त्यांनी फोडलंय. आणि याच्यात स्केच पेनने काय काय लिहिणार आहे शिव दादा? 1 2 3. तुला पाटी नव्हती आहे ना लिहायला? पाटी नव्हती लिहायला? इथं मस्त भाजी तयार झाली आहे चिकनची. हे भाजलं गरम आणि इथं सुक्क बनवलंय. तू खाल्लं का रे? उकड खाल्ली का? नाही खाल्लं. पिवळं चिकन नाही खाल्लं तू? जाऊ दे मग खा. जाऊ तू खाईन भाजी बघा. आणि हे माऊन त्यांना देऊन येते आता मी. मठण बोलला. पाऊस आला बाहेर. तू काय खातोय? गुल खातोय. शाळेत काय गुल खात राहत? त्याला आवडतं गुळ खायला. अजून काय आवडतं खायला? गुळाचे लाडू. अजून हा पॉपकॉर्न. पापांनी काय आणलं होतं? खूप आणलेले आवडत्या. अजून काय आवडत? गुप पापाने गिफ्ट आणलेलं आवडत. खायचं विचारलं मी. खायला काय आवडत? खायला काय काय आवडत? काय आवडत? लाडू करू. आमच्या इकडे भरपूर पाऊस आला. इकडे बघा किती पाऊस आला आहे जबरदस्त. आणि मी इथे कपडे वाळत घातले. आज टेरेसवर काही वाळत घालता येणार नाही. इथेच घातले मी. तर दरवाजा लावते. खूप थंडी आहे. आणि शिव मी आता काय करणार आहे? गोळ नाही, झोपणार आहे आपण. तुला झोपी लावायला सांगितलं. पप्पा म्हणे दुपार झाली, शिवला झोपी लावून दे. झोपायचं ना? आज ना खूप पाऊस येतोय बाहेर. खूप थंड वातावरण आहे. त्यामुळे आता शिवला मी झोपी लावणार आहे. त्यानंतर मी माझं काम करणार. मला बरेचसे काम आहे. आता ब्लाऊज शिवायचा आहे. त्यानंतर फरची पुसायची. बाकीचं सगळं म्हणजे बाकी सगळं आवरलंय. किचन वगैरे कपडे. फक्त फरची राहिली. तर हे कार्टूनला मी झोपी लावणार आधी, मग आवरणार. मुते बाबा नको मुते बाबा. हे काय होतं? ते तू स्केच पेन लिहिलं ना? ते तू लिहिलं होता स्केच पेन ना? ते लिहिलं होतं स्केच पेन. शिव तुझे नेल पेंट दाखव ना तुझे दोन्ही हाताचे. तू वेगवेगळे का नेल पेंट लावले सांग बरं. का लावले सांग ना. भूत आहे तू. तो भूत आहे बाबा आहे. त्याच्यामुळे त्याने वेगवेगळे नेल पेंट लावले. हा ना भूत आहे बाबाच्या डोक्यात. हा ना कसं मारलं मग भूत आहे बाबाला. हा ना भूत आहे बाबा
हा ना. याड्या पडू नको ना, घेशील तंगडा बिंगडा मोडून. उठ. चल झोपायला. चावतं तर मम्मीला. तर बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि मी बनवलाय गुळाचा चहा मस्त. यात मी गुळ टाकलेला आहे. काय दे बाद झालं ते, आता गुळ नको खाऊ, किडे तयार होते पोटात. बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे आणि म्हणजे वातावरण म्हणजे पाऊसच खूप येतोय. मी इथं मस्त गुळाचा चहा बनवलाय. यात गुळ टाकलाय मी साखरेच्या ऐवजी. त्यात मी आता दूध टाकणार आहे. लगेच गॅस बंद करणार आणि दूध आधीच गरम करून घेतले होते. जास्त उकळून नाही घ्यायचं, थोडाच उकळून घ्यायचं. गुळ पगाळलाच नाही रे. हे बघ तुझ्यामुळं गुळच पगाळला नाही. गुळ पगाळला नाही ना. जाऊ दे, माझा चहा आता बिघडून टाकला. तू चहा बिघडून टाकला. प्यायचा चहा. गुळ ना मी बारीक नव्हता करून टाकला, म्हणजे खडेच टाकले ते गुळाचे, त्यामुळे ते जास्त पगळले नाही. काय चाललंय काय माहिती. मी गुळ कोणता वापरते चहा बनवण्यासाठी, त्या गुळाने अजिबात चहा फुटत नाही. तर 2 प्रकारचे गुळ राहते, एक काळा गुळ असतो आणि एक हा ऑरेंज कलरचा असतो. 2 प्रकारचे गुळ असतात. तर हा जो काळा कलरचा गुळ असतो त्याने चहा फुटतो, त्याने चहा चांगला होत नाही गुळाचा चहा. आणि हा जो पिवळ्या कलरचा गुळ असतो त्याने चहा अजिबात फुटत नाही. आणि त्यात थोडंसं अद्रक टाकायचं. फुटला ना चहा तुझ्यामुळं, फुटला ना चहा, फुटला ना. तर मी आता मस्त चहाचा आनंद घेणार आहे. बघा, शोला दूध प्यायचंय का? दूध प्यायचं का? हा, चहा नाही, दूध प्यायचं का? तुझ्या चहा मागे. आपल्या घरात पाऊस यायला लागला. मागच्या वेळेस कसा आला बघा, मस्त पाऊस चालू आहे. मस्त गरमागरम चहा. हा 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 हा. मम्मी चहा घे ना, तुला नाही. खिडकी लाव, खिडकी लाव, पाऊस येऊ राहिला. पटकन खिडकी लाव. हा, कसं पाऊस यायला लागला होता ना. हे काय कलर दिला शिव? रेड कलर दिला. असा गाडीच दिसेना ती. इंजिन होता का? इंजिनच दिसेना. इंजिन कुठे गेलंय? काय खरं नाही, काहीच खरं नाही. याच कुठे पेंटिंग करते का? अजून दाखव. अरे रे 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 रे, याचा कलर द्यायचा होता. असं इथं रेड, इथं ब्ल्यू असं द्यायचं होतं. तू तर सगळे कसं रेड देऊन टाकला, झेंझटच मिटवून टाकलं. तुझे संक्रांतीचे खण घेतलेच आता. जयाताईंनी मी खाली आल्या होत्या त्या मावशी, त्यांच्याकडून घेतलेत. आज कोणता वार आहे? मंगळवार, बुधवार आहे आज. आले पण संक्रांत. पाणी पण किती साचले. काल किती पाऊस पडला होता आमच्याकडे.